नमस्कार, मी किरण. माझे विश्व माझ्या घरामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत आपल्या चॅनलवरती रेस्टॉरंट स्टाईल ब्रेड पकोडा आणि त्यासोबत बघणार आहोत स्पेशल चटणी. चला मग आपण त्याचे साहित्य बघून घेऊया. ब्रेड पकोड्यासाठी लागणार आहे आपल्याला ब्रेड, बटाटे उकळून घेतले मी, त्यानंतर कांदा, मीठ, कोथिंबीर, ओवा, अद्रक, लसूण, हिरवी मिरची त्याचा आपण ठेचा करून घेणार आहोत आणि ही कढीपत्ता, जिरा आहे, मोहरी, हळद, तिखट, हे क्रश केलेले धने आणि सोप आहे आणि बेसन आणि भाजून घेतलेले शेंगदाणे. आता आपण हिरवी मिरची, अद्रक, लसूण दळून घेतो. आता आपण कढई तापून ठेवली. आता आपण त्यात तेल टाकू. मोहरी, जिरं, कढीपत्ता थोडा क्रश करून घातलाय आणि धने आणि सोप क्रश करून घातले. त्यानंतर कांदा थोडा परतून घेऊया. आता टाकूया अद्रक, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा. आता हळद टाकूया आपण. आता आपण उकळून घेतलेले बटाटे घालून घेऊया. आता आपण याच्यात थोडंसं मीठ घालून घेऊया चवीपुरतं. आता आपण याला छान एकजीव करून घेऊया. आता यात बारीक कापलेली कोथिंबीर घालू. आता आपला परतून झालेला आहे मसाला. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण बेसन पिठामध्ये मसाले मिक्स करून घेऊया. थोडी हळद, तिखट, मीठ, ओवा आणि थोडं हिंग टाकून घेऊया. आता आपण याच्यात थोडं पाणी टाकून बॅटर बनवून घेऊया. आता आपण आपलं बॅटर बनवून घेऊया. भज्यांचं बॅटर बनवतो तसं बॅटर बनवून घ्यायचं. आपण आपलं पीठ इतपत पातळ करून घ्यायचं. जास्त दाट पण नाही, जास्त पातळ पण नाही. आता आपण कढईत तेल टाकून घेऊ. बटाट्याची चटणी आपण आता ब्रेडला लावून घेऊया. सगळीकडे एकसारखी स्प्रेड करून घेऊ. ब्रेड त्यावर ठेवून घेऊया. चाकूने आता 2 भाग करून घेऊ. चला आता आपण बेसन लावून तळून घेऊया. आता आपण याला प्लेटवर काढून घेऊया. आता आपले ब्रेड पकोडा रेडी झाले. आता आपण एक स्पेशल चटणी बनवून घेणार आहोत. कोथिंबीर, अद्रक, हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे, दही, मीठ. बाउलमध्ये आता आपण चटणी काढून घेणार आहोत. आता आपण तेल गरम करायला ठेवलंय. आता आपण आपल्या चटणीला तडका देऊन घेऊ. मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची,